Now exercise 2.3 last few questions. Question number 6, 7, 8 आपले राहिलेले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 त्यातला फर्स्ट लिहिलाय मी. काय विचारलं आहे? Summation of 4 into 0.5 raised to r आणि r runs from 1 to infinity. अर्थ काय की r च्या जागी 1 2 3 4 असं करत करत आपल्याला इन्फिनिटी पर्यंत जायचं आहे. त्यांची टोटल पाहिजे म्हणजे सम टू इन्फिनिटी तुम्हाला त्यांनी विचारलं. सगळ्यात पहिल्यांदा कोएफिशिएंट बाहेर घेतो मी. 4 into summation of 0.5 raised to r आणि r runs from 1 to infinity. ठीक आहे. 4 as it is. आता ब्रॅकेट मध्ये चला पहिले r ला 1 घ्या म्हणजे 0.5 raised to 1. आता r ला 2 घ्या 0.5 चा स्क्वेअर 0.5 चा क्यूब असं अप टू काय करायचं आपल्याला इन्फिनिटी पर्यंत जायचं. ठीक आहे. मग आता नेहमीप्रमाणे आपला फरक हा जो सिक्वेन्स आहे इथून हे ब्रॅकेट जो आहे हे ब्रॅकेट म्हणजे इट्स जीपी विथ फर्स्ट टर्म 0.5 आणि कॉमन रेशो देखील 0.5 आहे. कारण मला सांगा हे बघा की x चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x कॅन्सल होऊन फक्त x राहतो. मग 0.5 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 0.5 म्हणजे एक 0.5 त्यातला कॅन्सल होतो आणि 0.5 शिल्लक राहतो. कॉमन रेशो 0.5 एक पेक्षा लहान आहे. एक पेक्षा लहान आहे. मग सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते. काय सांगा a अपॉन 1 मायनस r. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला. चला 4 ऍज इट इज इनटू ब्रॅकेट. हा काय फॉर्म्युला a अपॉन 1 मायनस r. a म्हणजे 0.5 अपॉन 1 मायनस r. कॉमन रेशो किती आहे सांगा. कॉमन रेशो तोही 0.5 आहे. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 0.5 अपॉन 1 मधनं 0.5 गेले म्हणजे 0.5 राहतात. कॅन्सल. फायनल आन्सर 4 1 जा 4 म्हणजेच ह्या सिग्मा नोटेशनचा आन्सर किती आलं 4 असा याचा अर्थ आहे. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. Summation of -1/3 raised to r. r runs from 1 to infinity. म्हणजे r च्या जागी 1 घ्या 2 घ्या 3 घ्या असं अप टू इन्फिनिटी पर्यंत हा त्याचा अर्थ आहे. ह्याच्यात बाकी काही कोएफिशिएंट वगैरे काही नाही आहे. ठीक आहे. मग -1/3 raised to 1 प्लस -1/3 चा स्क्वेअर प्लस -1/3 चा क्यूब अप टू काय करायचं आपल्याला इन्फिनिटी पर्यंत जायचं. आता इट्स आता रफर काय ते मी डायरेक्ट लिहितोय. इट्स अ जीपी विथ फर्स्ट टर्म -1/3 आणि कॉमन रेशो स्क्वेअरला ह्याने डिवाइड केले की तेवढंच येतं ते -1/3 येतं. मग मॉड ऑफ आर लेस दॅन 1 असेल एक पेक्षा लहान नंबर आहे -1 टू +1 च्या मध्ये असेल तर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते आणि 1 a अपॉन 1 मायनस r हा फॉर्म्युला. मग त्याचा आन्सर a म्हणजे -1/3 अपॉन 1 मायनस r. r म्हणजे -1/3. न्यूमरेटर मध्ये -1/3 as it is. हे झाले 1 + 1/3 इक्वल्स -1/3 as it is. 3 1 3 + 1 4 4/3 अपॉन 3 कॅन्सल. फायनल आन्सर -1/4 हे त्याचं फायनल आन्सर. ओके. थर्ड क्वेश्चन इथंच कंटिन्यू करतो त्यातला. थर्ड क्वेश्चन. समेशन ऑफ -8 into -½ रेस टू r करा. ते चुकलंय तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते r करा r आणि r runs from 0 to infinity झाले. तिथेही करेक्शन आहे. 1 to infinity करा. r runs from 1 to infinity. परत एकदा बघा क्वेश्चन मध्ये काय काय करेक्शन केले मी एकदा चेक करून घे. r runs from 1 to infinity. इथं 1 करा आणि इथं r करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा -8 हा कोएफिशिएंट बाहेर घेऊया आपण. समेशन ऑफ -½ रेस टू r आणि इकडे r runs from 1 to infinity. आता याचं मीनिंग -8 इनटू ब्रॅकेट. हा पहिल्यांदा -1 -½ रेस टू 1 प्लस -½ चा स्क्वेअर
प्लस मायनस हाफ रेज टू 3 अप टू इन्फिनिटी. परत एकदा हा सिक्वेन्स जीपी आहे. इट्स अ जीपी विथ फर्स्ट टर्म काय सांगा, ए मायनस हाफ आणि कॉमन रेशो देखील मायनस हाफ. सम टू इन्फिनिटी म्हणजे ए अपॉन 1 मायनस आर आपल्याला पाहिजे. म्हणजे मायनस 8 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट ए अपॉन म्हणजे मायनस हाफ अपॉन 1 मायनस आर. आर म्हणजे मायनस हाफ म्हणजे मायनस 8 इनटू ब्रॅकेट मायनस हाफ अपॉन 1 प्लस 1 बाय 2 मायनस 8 ॲज इट इज मायनस हाफ अपॉन 1 प्लस हाफ म्हणजे 3 बाय 2. आता हे 2 2 कॅन्सल होतील. इथे लिहितो मी मायनस 8 इनटू ब्रॅकेट मायनस 1 बाय 3 शिल्लक राहील. मायनस मायनस इंटू मायनस प्लस फायनल आन्सर 8 बाय 3. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन इज summation of 0.4 raised to n runs from 1 to infinity. हे बरोबर आहे, दोन्हीकडे n n असलं पाहिजे किंवा दोन्हीकडे r r तरी असलं पाहिजे, काहीतरी तरी. म्हणजे अर्थ तोच आहे त्याच्या. n च्या जागी 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या आणि अप टू इन्फिनिटी पर्यंत जावा. म्हणजे 0.4 रेस टू पहिल्यांदा 1 घ्या n च्या जागी प्लस 0.4 स्क्वेअर प्लस 0.4 रेस टू 3 असं करत करत कुठपर्यंत जायचं आपल्याला, इन्फिनिटी पर्यंत जायचं. इट्स अ जीपी विथ फर्स्ट टर्म 0.4 आणि कॉमन रेशो देखील 0.4 आहे. याला ह्याने डिवाइड करून बघा आणि असं आपल्याला सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला पाहिजे ए अपॉन 1 मायनस आर. मग आता ए म्हणजे कोण, 0.4 अपॉन 1 मायनस आर. आर किती आहे, 0.4 आहे. सॉरी, मी आन्सरच द्यायला डायरेक्ट. आर कोण आहे, 0.4 म्हणजे 0.4 डिवायडेड बाय 0.6 म्हणजेच 4 बाय 6 किंवा 2 बाय 3. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ह्याचं या प्रॉब्लेमचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. ओके, ओके. नाउ क्वेश्चन नंबर 8. 7 मी ह्याच्या नंतर घेणार आहे. अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट ऑफ 10 meters. Ball is dropped from a height of 10 meters. It bounces to a height of 6 meters, then 3.6 meters, and so on, so on, so on. Find the total distance traveled by the ball. बघा, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिल्यांदा बॉल तुम्ही किती हाईट वरून सोडलेला आहे सांगा, 10 meters. म्हणजे इथनं सोडल्यानंतर तो 10 meter पहिले डिस्टन्स कव्हर करणार आहे. आधी तो बॉल 10 meters डिस्टन्स कव्हर करणार. नंतर बाउन्सेस टू हाईट ऑफ 6 meter, 6 meter पर्यंत आला, बरोबर आहे. त्यानंतर हे 6 meter पुढं, देन 3 meters, मग तो 3 meter पर्यंत आला, 3.6 meter सॉरी, अँड सो ऑन सो ऑन सो ऑन असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे त्यानं कव्हर केलेलं, पहिल्यांदा 10 meter, मग 6 meter, मग 3.6 meter अँड सो ऑन, हे जे डिस्टन्सेस आहेत, हे हा सिक्वेन्स कसा आहे आणि अप टू त्यांनी म्हटलं दिस प्रोसेस इज कंटिन्यू. अशी प्रोसेस कंटिन्यू होत झाली पाहिजे. म्हणजे असं करत करत तो बाउन्स होत कमी जास्त होत, तो अगदी कमी 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 करत तो कॉमन रेशो काय व्हायला पाहिजे, ऑलमोस्ट तो शेवट निग्लिजिबल 0 असला पाहिजे. इथपर्यंत तो त्याने डिस्टन्स त्याने कव्हर केला असेल. ठीक आहे. द डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉल इज इक्वल टू, सगळ्यात पहिल्यांदा 10 meter, मग पुढं 6 meter, पुढं 3.6, पुढं डॅश 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 अप टू इन्फिनिटी, जे काय असेल. मग हा देखील सिक्वेन्स चेक करूया आपण. जीपी आहे बघा, इट इज अ जीपी. आता व्यवस्थित फेअर लिहूया आपण. इट इज अ जीपी विथ फर्स्ट टर्म 10 आहे बघा, फर्स्ट टर्म 10 आणि कॉमन रेशो 6 divided by 10 म्हणजेच 3 by 5. इव्हन तुम्ही ह्याला डिवाइड करून बघा. हे बघा, 3.6 divided by 6 म्हणजे 36 upon 60,
6 10 6 6 2 3 2 5 आएगा बघा 3/5 कॉमन रेशो. मग आपल्याला असं सम टू इन्फिनिटी पाहिजे. फॉर्म्युला a अपॉन 1 मायनस r. a किती आहे 10 अपॉन 1 मायनस r. कॉमन रेशो किती आहे 3/5 म्हणजे 10 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर 2/5. 5 वरती गेले म्हणजे 50 अपॉन 2. सो फायनल आन्सर s इज इक्वल टू 25 meters. मला लास्ट लाइन द्यायची. therefore the total distance covered by the ball equals 25 meters. Okay. Question number 7. The midpoints of the sides of square of side 1 are joined to form a new square. This procedure is repeated indefinitely. Find the sum of first the areas of all squares and second the perimeters of all squares. पहिल्यांदा प्रश्न कळला का बघा. एक स्क्वेअर आहे ज्याची साइड आहे 1 युनिट. हा स्क्वेअर आहे त्याची साइड किती आहे सांगा 1 युनिट आहे. या स्क्वेअरची साइड किती आहे 1 युनिट. साइडला 1 असणार आहे आणि या स्क्वेअरच्या साइडचे हे असे मिड पॉइंट घ्यायचे बघा. हा मिड पॉइंट, हा मिड पॉइंट, हा मिड पॉइंट, हा मिड पॉइंट आणि त्यांना जोडून एक स्क्वेअर तयार करायचा. पुन्हा यांचे मिड पॉइंट घ्यायचे त्याला जोडून आणि एक स्क्वेअर, असं परत त्यांचे मिड पॉइंट घ्यायचे आणखी एक स्क्वेअर, असं इन्फायनाइट टाइम्स करायचं. आणि हे जे काही तुम्हाला जेवढे स्क्वेअर दिसत आहेत त्या स्क्वेअरशी तुम्हाला काय करायची आहे एरियाची ऍडिशन विचारली आहे आणि नंतर पेरिमीटरची ऍडिशन विचारली आहे. असा हा क्वेश्चन आहे. बघा सुरुवात अशी करतो आपण. द साइड ऑफ अ स्क्वेअर, द साइड ऑफ गिवन स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा मग आता हा जो दुसरा स्क्वेअर आपण फॉर्म केलाय आतमध्ये त्याची मला साइड मिळवायची. मला सांगा हा मिड पॉइंट आहे म्हणजे 1 टोटल डिस्टन्स 1 आहे. मिड पॉइंट घेतल्यानंतर हे डिस्टन्स हाफ असेल की नाही एवढं आणि हे पण 1 आहे ना मग त्याचा मिड पॉइंट हाफ असेल. मग आतमध्ये जो स्क्वेअर आहे त्याची साइड x अज्यूम करूया तात्पुरतं. लेट द साइड ऑफ सेकंड स्क्वेअर बी x. मी काय म्हणलं का साइड ऑफ सेकंड स्क्वेअर काय सांगा x. तर स्क्वेअर म्हणजे राईट अँगल असतोच. सांगा हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता काय ते लिहित बसेल मी 10वी सारखं बाय द थेरम ऑफ पायथागोरस संपलं. x हाफ इज इक्वल टू x स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 प्लस 1/4 म्हणजेच 2/4. रिड्यूस केल्यानंतर 2/4 ला रिड्यूस केल्यानंतर x किती मिळाला तुम्हाला 1/2 म्हणजे x स्क्वेअर रूट घेतलं की 1/√2. म्हणजे आतला जो ब्ल्यू स्क्वेअर आहे की नाही त्याची साइड तुम्हाला काय मिळाली 1/√2 साइड मिळाली बरं का. त्याची साइड 1/√2 मिळाली. आता तो स्क्वेअर मी मुद्दामून बाजूला परत काढलाय बघा. हा स्क्वेअर आहे ना ब्ल्यू तो मी बाजूला घेतलाय. सांगा त्याची साइड किती आहे सांगा 1/√2 1/√2 आहे स्क्वेअरची बरोबर. आता याचे पुन्हा असे मिड पॉइंट घ्यायचे बघा. मिड पॉइंट मिड पॉइंट मिड पॉइंट मिड पॉइंट आणि जॉईन करून नवीन स्क्वेअर तयार करायचं. त्याची साइड काय असेल y असेल. आता मला सांगा 1/√2 चा हा आता ही एवढी साइड 1/√2 आहे मग त्याचे हाफ व्हायला पाहिजे ना. म्हणजे 1/2√2 झाले ते 2√2 हा पार्ट. तसंच 1/2√2 हाफ त्याचे हाफ करायचे 1/√2 चे हाफ म्हणजे त्याला हाफ न मल्टिप्लाय करायचं. मग आता लेट द साइड ऑफ थर्ड स्क्वेअर बी y. लेट द साइड ऑफ थर्ड स्क्वेअर बी y. परत पायथागोरस y स्क्वेअर इक्वल्स 1/2√2 चा स्क्वेअर प्लस साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर 1/2√2 चा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर इक्वल्स 1/8. 2 चा स्क्वेअर 4
आणि रूट 2 चा 2 म्हणजे 4 2 चा 8 प्लस 1/8 इथं लिहितो. therefore y स्क्वेअर इक्वल्स 1/8 प्लस 1/8 म्हणजे 2/8 रिड्यूस केल्यानंतर 1/4. हा y चा स्क्वेअर आहे म्हणजे y काय असेल सांगा 1/2 असेल. म्हणजे आता जो आतला स्क्वेअर आहे ना, आतला स्क्वेअर त्याची साईड काय असेल तर 1/2 असेल. बस आपल्याला 3 मिळाले तरी साईड बाज झाल्या. म्हणजे आपल्याला सिक्वेन्स काय येतो त्याच्यावरनं ठरवता येतो. ठीक आहे. मग आता ह्याच्यावरनं आता मी साइड्स ऑफ स्क्वेअर्स काय काय आहेत ते एकत्र बोर्ड आउट करून घेतो. बघ, therefore the sides of the squares are, सगळ्यात पहिला स्क्वेअर त्याची साईड किती होती 1. मग आतमध्ये ब्ल्यू स्क्वेअर तयार झाला त्याची साईड किती होती 1/√2. नंतर रेड स्क्वेअर तयार झाला त्याची साईड किती होती 1/2. सो ऑन सो ऑन सो ऑन अप टू इन्फिनिटी. हे आपल्याला साइड्स मिळाल्या. मग आपल्याला त्याने विचारलं काय, फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय त्यांनी आपल्याला, फाइंड द सम ऑफ देअर एरियाज विचारले. त्यांच्या त्या स्क्वेअरच्या ज्या एरिया असतील ना, एरिया, आता ज्याची साइड 1 आहे त्याची एरिया किती आपल्याला कळते. साइड वरनं एरिया काढता येते आपल्याला. ठीक आहे. therefore the areas of the squares are, चला, ज्याची साइड 1 आहे त्याची एरिया किती असेल 1 चा स्क्वेअर 1. ज्याची साइड 1/√2 आहे त्याची एरिया किती असेल त्याचा स्क्वेअर. तुम्हाला स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला येतो ना सगळ्यांना, साइड स्क्वेअर. मग साइड जर 1/√2 असेल तर एरिया किती, बस पुढे 1/4 याची एरिया. सो ऑन अप टू इन्फिनिटी. आपल्याला काय विचारलंय, सम ऑफ द एरियाज विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं पेन्सिलनं नेहमीसारखं रफर करायचं आपलं. चेक करा बरं. अ सिक्वेन्स जीपीए, फर्स्ट टर्म 1 आहे, कॉमन रेशो हाफ डिवाइडेड बाय 1 म्हणजे हाफ आहे. आणि आपल्याला सम टू इन्फिनिटी पाहिजे, a/1 - r पाहिजे. therefore sum of their areas equals काय फॉर्म्युला, a/1 - r. a म्हणजे कोण 1/1 - r. कॉमन रेशो हाफ आहे. 1/1 मधून हाफ गेले 1/2. न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर 2 स्क्वेअर युनिट्स. हे त्याचं फायनल आन्सर, सम ऑफ देअर एरियाज. आता पुस्तकात सम ऑफ द एरियाचा आन्सर चुकले आणि पेरिमीटरचा आन्सर मात्र बरोबर आहे. अर्थात मला सांगा साइड्स बरोबर असतील तरच तुमचं पेरिमीटरचा आन्सर बरोबर आहे ना. हे कॅल्क्युलेशन त्यांचं काहीतरी चुकलेलं आहे. आपला आन्सर एक्झॅक्ट बरोबर. ओके. आता मी पेरिमीटर्स पासून कंटिन्यू करते. बघा, द साइड्स ऑफ स्क्वेअर्स आपण लिहून ठेवलेले आहेत. मला सांगा स्क्वेअरची साइड जर x असेल तर त्याचं पेरिमीटर काय असतं, त्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं. बरोबर आहे. मग आता ती लाईन रेड कलर लिहितो. therefore the perimeters of the squares are, बघा, पहिल्यांदा साइड 1 आहे मग त्याचं पेरिमीटर किती आलं 4. त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. त्याचं 4/√2. त्याचं 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4/2 एक्सेट्रा. पुन्हा हा सिक्वेन्स जीपी आहे. इट्स अ जीपी विथ फर्स्ट टर्म किती आहे बघा 4. कॉमन रेशो तुम्ही ह्याला ह्याने डिवाइड करून बघा 1/√2 येतो कॉमन रेशो. आणि असं आपल्याला सम टू इन्फिनिटी पाहिजे म्हणजे a/1 - r पाहिजे. ठीक आहे. therefore the sum of perimeters is equal to a/1 - r. सांगा a किती आहे 4/1 - r म्हणजे 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4/√2 - 1 आणि /√2 आणि /√2 वर गेल्यानंतर 4√2 /√2 - 1. हे झालं काय, सम ऑफ द पेरिमीटर्स 4√2 /√2 - 1 युनिट्स. तुमचं हे आन्सर मॅच होत आहे.
पण एरियाचं त्यांचा आन्सर काहीतरी चुकीचं आहे. ओके, इथं आपला एक्सरसाइज आता 4.3 संपलेला आहे. सॉरी 2.3, एक्सरसाइज 2.3 संपलेला आहे. त्याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पाहू. ओके, त्याच्या पुढे आपण हार्मोनिक प्रोग्रेशन पाहणार आहोत. HT म्हणजे काय हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू.